स्वागत। पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। खड्डे बुजवणे काम निकृष्ट दर्जाचं आढळल्यास आम्ही पुन्हा उपोषणाला बसू, सामाजिक कार्यकर्ते मनोज मोरे यांचा इशारा। एसटी अभावी शालेय मुलांची गैरसोय, माजी आमदार संजयराव कदम आक्रमक। बदलापूर प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेण्यास वकील संघटनेचा नकार। आणि 2 कुटुंबातील वाद, कारने 5 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू। सविस्तर वृत्त। खेड शहरात सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते मनोज मोरे यांनी स्वातंत्र्य दिनी उपोषण छेडलं होतं। यामध्ये प्रामुख्याने त्यांनी खेड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि भोसते गावच्या हद्दीतील रस्त्यावर खड्डे बुजवावे अशी मागणी त्यांनी जोर धरून ठेवत उपोषण सुरू केलं होतं। प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं, तरी आज खेड शहरातील खड्डे बुजवायला सुरुवात झाली असताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करतानाच जर हे खड्डे बुजवणे काम निकृष्ट दर्जाचे आढळल्यास आम्ही पुन्हा उपोषणाला बसू, असा इशारा मोरे यांनी दिलाय। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरीमध्ये सभेसाठी येणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना रत्नागिरीकडे रवाना करण्यात आलंय। या लाडक्या बहिणींसाठी एसटी महामंडळाच्या एसटी बसेसची सोय केल्याने आज खेड एसटी स्टँडमध्ये गाड्या नसल्यामुळे शालेय मुलांची मात्र गैरसोय झाली। याबाबत निषेध व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार संजयराव कदम हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी माझे सहकारी सागर अंजारलेकर यांनी खेड बस स्थानकावर जात संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय। सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया देखील यावेळेस त्यांनी घेतल्यात। आता एसटी नाही जायला काय अजूनपर्यंत एसटी नाही भेटली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावरती येत असताना त्यांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून खेड, दापोली, मंडणगड या प्रत्येक डेपोतल्या स्थानिक महिलांना तिथल्या लाडकी बहिणीच्या नावाने पेन्शन दिले नाही तर तुमची पेन्शन बंद होईल, आम्हाला मत नाही दिलं तर तुमची पेन्शन बंद होईल, अशा पद्धतीने त्यांना दबाव टाकून घाबरवून आज खेड, दापोली, मंडणगड मधल्या असंख्य एसट्या गाड्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला गेल्यानं खेडच्या डेपोला मी आता आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड डेपोमध्ये मी आता आहे। सर्व प्रवासी, विद्यार्थी, शिक्षक वर्ग आहे। शिक्षक वर्ग त्यांनी एसटीचा पास काढलेला 40-40 किलोमीटर अंतरावरती ते जातात आणि त्या एसटीमध्ये जात असताना ते शाळेत पोहोचले पाहिजेत, पण इथं एसटी स्टँडला एसटीच नाही आणि त्याच्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थी आलेले आहेत आणि शिक्षक इथं एसटी स्टँडमध्ये बसलेले आहेत। हे त्याच्यामध्ये आज विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। ग्रामीण भागातले बरीचशी मुलं कॉलेजला येणार आहेत, ते 8-10 किलोमीटर चालत आज एसटी स्टँडपर्यंत इथं आलेले आहेत की आमची एसटी गाडी गेली कुठे। ते एसटी गाडी गेलेली याला इथं आल्यानंतर समजलं की मुख्यमंत्र्यांच्या सभेला इथं रत्नागिरीमध्ये कोणी येत नाही, तर टाळ्या वाजवायला माणसं पाहिजेत आणि म्हणून महिलांसाठी आमच्या मुलांची एसटीची गाडी तिकडे गेली आणि मग इथली 2-3 मुलं 8-10 किलोमीटर चालत आल्यानंतर ती सुद्धा त्यांना या गरमा या ठिकाणी बांधला आणि म्हणून त्यांना सुद्धा 2-3 ठिकाणी इथं दवाखान्यात हलवावं लागलं। इथं असंख्य विद्यार्थी आहेत। आज कॉलेजच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यासाठी विद्यार्थी आलेत। क्रीडा स्पर्धेला तिथं ग्राउंड आखलेलं आहे, त्या ग्राउंडवरती खेळायला विद्यार्थी जाऊ शकत नाही म्हणून विद्यार्थी जमा झालेत। या एसटीचे पासधारक आहेत जे लोटा MIDC सारख्या ठिकाणी नोकरीला जात आहेत, त्या नोकरीला जाणारे कर्मचारी त्यांनी पासाचे पैसे एसटीवाल्यांना भरलेत, पण ह्यांना राजकारणासाठी यांनी एसटी सोडल्यामुळं कर्मचारी घरातून डबा घेऊन आलाय पण तो लोट्यापर्यंत आज कामावर जाऊ शकत नाही, त्याचा रोजगार या ठिकाणी बुडलेला आहे। आणि म्हणजे असं सगळं सर्वसामान्य लोक सकाळी 7 वाजता इथं आलेले आहेत आणि 7 वाजता आलेली लोक आता 11 वाजले तरी 11 वाजले तरी इथं 5 तास झाले तरी त्यांच्या गावाची एसटी नाही, त्यांच्या गावात ते अजून 8-10 तास या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत। आणि म्हणून अशा या भोंगळ कारभारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी आणि माझे कार्यकर्ते सगळे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी या इथं आलो तर या ठिकाणी एक महिला एसटी कंट्रोल अधिकारी आहे, तिनं सांगितले की सगळ्या गाड्या गेल्या तेव्हा आम्हाला गाड्या देता येत नाही आणि म्हणून हा संपूर्ण प्रवाशांचा सगळा हा रोष हा सगळा संपूर्ण या ठिकाणी दिसतोय। मी सगळ्या प्रवाशांच्या वतीनं, खेड तालुक्याच्या वतीनं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध करतो। मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात येत असताना
त्यांच्या जिल्ह्यामध्ये कालच बलात्कार झालेला, एका 3-3 वर्षाच्या मुली बलात्कार झालाय, तिथं थांबलं पाहिजे होतं. पण लाडक्या बहिणींना आम्हीच काय ते दिलंय. बलात्कार पीडित त्या मुलीच्या कुटुंबाकडे जायच्या ऐवजी हेच मुख्यमंत्री इकडे आपल्या कार्यक्रमाला इकडे जिल्ह्यात येतात आणि टाळ्या वाजवण्यासाठी सगळ्या लोकांना, प्रवाशांना त्रास देऊन ते त्या ठिकाणी कार्यक्रम करतात. त्या कार्यक्रमाचा मी गोरगरीब, अगदी हवाल वृद्ध, विद्यार्थी, पालक वर्ग यांच्या सगळ्यांच्या तर्फे जाहीर निषेध करतो. बदलापूर घटनेत महाराष्ट्र सरकारकडून कारवाई दिरंगाई होत आहे. तसेच या प्रकरणावरती सरकारकडून येणाऱ्या प्रतिक्रिया दुर्दैवी असल्याचं सांगत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी विरोधी पक्ष कोणतेही राजकारण करत नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील महिला सुरक्षा प्रश्नावरती दीर्घ चर्चा झाली. यावेळी गेल्या 10 वर्षात महिला असुरक्षिततेचे वाढते प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावरती सरकारच्या भूमिका संवेदनशील नसल्याचं सांगत शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. नागरिक वर्ग अतिशय संताप व्यक्त करत आहे. अशातच लेकींना न्याय मिळत नसेल तर सरकारने राजीनामा द्यावा असं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे. तर सरकार लाडकी बहीण योजनेद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे. पण जर तुमची लाडकी बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावरती अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं पहिलं कर्तव्य नाही का, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला जाब विचारलाय. बदलापूरमधील शाळेमध्ये 2 लहान मुलींवरती झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. बदलापूर येथे नामांकित शाळेत 2 चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत 26 ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. आता आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिल्याचं कळतंय. कल्याण न्यायालयातील वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेण्यास नकार दिलाय. बदलापूरचं कृत्य अतिशय निंदनीय आहे. असे आरोपी समाजात वावरणे हे समाजासाठी देखील घातक आहे. त्यामुळे असे आरोपी तुरुंगातून बाहेर येऊच नयेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे. त्यामुळे अक्षय शिंदेचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये असं आमच्या संघटनेनं ठरवलं असून आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. पण आम्ही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलं नाही असं वकिलांनी सांगितलंय. तर बदलापूर येथील घटनेनंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बदलापूर येथे प्रसार प्रतिनिधींशी बोलताना यावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणतायत शिक्षण मंत्री दीपक केसरकर. 1-1.5 तासापूर्वी किंवा 2 तासापूर्वी बदलापूरमध्ये आलो. हा सर्व जो इश्यू तयार झालेला आहे हा शाळेवरून तयार झालेला आहे. शाळेमध्ये जो घृणास्पद प्रकार हा मुलींच्या बाबतीत घडला त्या संदर्भात हे आंदोलन होतं. त्याच्यामुळे मी शाळेच्या कमिटीचे, त्याच्यानंतर तिथल्या प्राचार्य सगळ्यांची एन्क्वायरी केली. आता सुद्धा माझे डेप्युटी डायरेक्टर बरोबर आलेले आहेत. बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष आलेले आहेत. त्यांची एन्क्वायरी चालू आहे. हा जो रिपोर्ट आहे, प्रायमरी रिपोर्ट, हा ज्यावेळेला माझ्याकडे येईल त्यावेळेला संबंधित मला जे काय आढळलं त्याच्यामध्ये ही बाब ही साधारण 13 तारीखच्या आसपास ही मॅनेजमेंटला कळलेली होती, इथल्या प्राचार्यांना कळलेली होती. खरं तर अशी ज्यावेळेला गंभीर बाब असते त्यावेळेला ती ताबडतोब पोलिसांना कळवायला लागते. आणि शाळेच्या प्रशासनाच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे ग्रँटेबल स्कूल. ग्रँटेबल स्कूलला शिक्षकांचा पगार आम्ही देतो, परंतु मॅनेजमेंट ही प्रायव्हेट असते. आणि निश्चितपणे एक चांगली शाळा त्यांनी उभारलेली आहे. 12,000 मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. परंतु मुलीच्या संदर्भात झालेल्या एकंदर प्रकारामध्ये मला कोणालाही स्पेअर करता येणार नाही. शिक्षण मंत्री म्हणून माझी भूमिका स्पष्ट असते. विद्यार्थी हेच माझा अंतिम गोल आहे आणि कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही झालं असेल तर सर्वांना त्याचे परिणाम भोगायला लागते. मग त्या प्राचार्य असतील, ते संचालक असतील, सगळ्यांना याचे परिणाम भोगायला लागतील. ही माझी भूमिका स्पष्ट आहे
अधिक जर माझ्याशी काय बोलायचं असेल संबंधित शाळेतल्या पालकांना, तर उद्या संध्याकाळी 4 वाजता मी पालकांना भेटायला पुन्हा या ठिकाणी येणार आहे. त्यावेळेला त्यांनी आपली म्हणणी जी काय असतील ती मला सांगावी, ती मी ऐकून घेईन. परंतु एन्क्वायरी ऑलरेडी सुरू झालेली आहे. सर, गेल्या 11 तासापासून आंदोलक हे रस्त्यावर उभे आहेत, ट्रॅकवर एक आपण लक्षात घ्या की मी रेल्वे स्टेशनला निरोप दिलेला होता की माझी ही एन्क्वायरी संपल्यानंतर मी येतो आणि मी आंदोलकांशी बोलतो, कारण ऍक्शन ही मलाच घ्यायची आहे शिक्षण मंत्री म्हणून. त्याच्यामुळे मी ते सांगू शकलो असतो, परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही आंदोलकांनी मंत्री महोदयांच्या अंगावर बाटली फेकली आणि त्याच्यामुळे जो गोंधळ निर्माण झाला, त्याच्यानंतर प्रशासनाकडून मला कळवण्यात आलं की स्थिती ही हाताच्या बाहेर जाते, आम्हाला ताबडतोब ऍक्शन घ्यायला लागेल आणि त्याच्यामुळे मी रेल्वे स्टेशनवर येऊ शकलो नाही. शेवटी मी जर रेल्वे स्टेशनला आलो तर आम्ही नेमकी काय कारवाई करतो हे मला घोषणा करायची होती आणि ती घोषणा ऐकली असती तर हा पुढचा प्रसंग कदाचित टळला असता. अलीकडेच मुंबई आणि पुण्यातील हिट अँड रन्स प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला होता. हिट अँड रन प्रकरणामध्ये निष्पाप लोकांचा जीव गेला. अशातच आता अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या कारने 5 जणांना उडवलंय. जुन्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय. मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंबरनाथमधील जांभूळ फाट्याजवळ ही घटना घडली आहे. मुख्य रस्त्यावरती ही घटना घडली आहे. टाटा सफारी आणि SUVने पांढऱ्या रंगाच्या कारला म्हणजेच फॉर्च्युनर कारचा पाठलाग केला. जेव्हा फॉर्च्युनर ही रस्त्याच्या बाजूला उभी होती, त्यानंतर या टाटाच्या कारने पाठीमागून येऊन जोराची या फॉर्च्युनरला धडक दिली. फॉर्च्युनरला धडक दिल्यानंतर एका व्यक्तीला कारने फरफटत नेलंय. त्यातच त्याचा मृत्यू झालाय. बदलापुरामध्ये उग्र आंदोलन सुरू असताना अंबरनाथमध्ये S3 हॉटेल समोर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती अपघात झाला. या अपघाताचे CCTV फुटेज समोर आले असून व्हिडिओमध्ये असं दिसतंय की संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या गाडीतील चालक हा गाडीचा दरवाजा उघडून बाहेर थांबला होता. यावेळी त्याच्यासोबत आणखी 2 जण उभे होते. अशावेळी काळ्या रंगाच्या कारचा चालक मागून वेगाने येतो आणि सफेद कारला घासून निघून जातो. तसेच या काळ्या रंगाच्या बोनेटवरती एक व्यक्ती अडकतो आणि त्याला चालक पुढे फरफटत नेतो. या अपघातात 4 जण जखमी झालेत. जखमींना आता तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या दोन्ही गाड्यांमध्ये कोण होतं, हा अपघात का झाला याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. मात्र हा अपघात जुन्या वादातून केला असल्याचं समोर येतंय. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. घटनास्थळी पोलीस दाखल होत त्यांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 25 ऑगस्ट 2024 रोजी खेडमध्ये प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. खेड नगर परिषदेच्या मैदानावरती 25 ऑगस्टला जिल्हास्तरीय भव्य अशी प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धा खेडमध्ये प्रथमच होते. तरी आज 21 ऑगस्ट रोजी माजी आमदार संजयराव कदम यांनी नगरपालिकेच्या मैदानावरती नारळ फोडत प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व गोविंदा मित्रमंडळांनी या गोविंदा उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार संजयराव कदम यांनी केलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खेड तीनबत्ती नाका नगरपालिकेच्या मैदानासमोर शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रो गोविंदा स्पर्धा यावेळी दहीहंडी उत्सव होणार आहे. आणि या उत्सवामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील असंख्य गोविंदा पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम 25 तारखेला सकाळी 12-1 वाजल्यापासून त्या सुरू होईल आणि दिवस संध्याकाळपर्यंत हा दिवसभराचा हा कार्यक्रम आहे. आणि प्रो गोविंदाच्या सारख्या स्पर्धा घेऊन गोविंदांना अधिकाधिक त्यांना प्रॅक्टिसचा सराव होईल. गोविंदा अधिक चांगला सक्षम त्याच्यामध्ये होतील. आणि त्या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदाच अशा पद्धतीनं खेडमध्ये ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेला आपण सगळ्यांनी यावं, हा त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं असं आग्रहाचं निमंत्रण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही देत आहोत.
तर महायुतीमध्ये राजकारण तापल्यानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन भाजपाला उत्तर दिलं, तरी आता आम्ही दापोली विधानसभा मागितली तर आमचं काय चुकलं, केवळ ठेकेदाराच्या चुकीमुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम लांबलं असल्याचं सांगत भाजप तालुका प्रमुख ऋषिकेश मोरे यांनी शिवसेनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेला पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलंय. पाहुयात काय म्हणतात ऋषिकेश मोरे. नमस्कार. आज आपल्याला पत्रकार परिषद घ्यावी अशी आम्हाला वाटली. त्याचं कारण मुळात म्हणजे आजची जी त्यांची पत्रकार परिषद झाली, एकंदरीत केदारजी साठेंबद्दलचं बोलणं, चव्हाण साहेबांबद्दलचं बोलणं आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीबद्दलचं बोलणं आणि सतत हेच सांगणं की 2018 पासून युती तोडली, 2019 पासून हे तोडलं ते तोडलं. आम्हाला एवढंच बोलायचं आहे की जास्त बोलायला लावू नका. बोललो तर खूप काही निघेल. आमचं तर थेट म्हणणं आहे, आणि 2014ला स्वतःच्या पक्षाचे उमेदवार असताना सुद्धा तुम्ही विरोधी पक्षाचे संजय कदम यांना जिंकून आणलं. कारण स्वतःच्या मुलासाठी पुढे मतदारसंघ मोकळा व्हावा. तुम्ही स्वतःच्या पक्षाशी कधी निष्ठावंत राहिले नाही आणि आम्हाला युतीची निष्ठा शिकवताय. आम्ही युतीशी कायमस्वरूपी निष्ठावंत आहोत. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी वेळोवेळी निर्णय घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचं राजकारण इथे करत राहिलात. स्वतःच्या तुम्ही म्हणताय आम्हाला की बाबा स्थानिक आमदार योगेश कदम असताना की तुम्ही भाजप म्हणून दावा कसा ठोकताय. ह्याच्या आधी स्थानिक आमदार गुहागरमध्ये विनय नातू साहेब होते, पण तुम्ही स्वतः तिकीट घेऊन तिथे उभी राहिलात ना. आम्ही काय बोललो का? काढायला निघालो तर बरंच काही निघाल. आणि जर एवढंच बोलायचं असेल तर वरचे नेते वरच्या त्यांच्या लेवलला बोलतात, आम्ही त्यांच्याबद्दलचं काय बोलत नाही. पण खालच्या नेत्यांनी पण, जेव्हा तालुक्याच्या नेत्यांनी पण सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांबद्दलचं बोलताना थोडंसं भान ठेवावं. आपली उंची किती, आपली पद किती. आपण सन्माननीय रवींद्र साहेबांना आज जे चॅलेंज करताय, तुम्ही नाही तेवढे मोठे, त्या चॅलेंज करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका. आणि रस्त्याच्या बाबतीत बोलायचं झालंच तर तुम्ही मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याचं बोलताय. तुम्ही शहराचे पण आमदार आहात ना. शहरात पण रस्त्याचे किती खड्डे पडले ते शहरातले पण नागरिक सहन करतात ना. तिकडे तुमचं लक्ष द्या ना. तुम्ही तिकडे तरी लक्ष दिलं का? आणि मुंबई गोवा हायवे करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सक्षम आहेत आणि त्याच्यासाठी त्यांच्याही पाठीशी रवींद्र चव्हाण साहेबही सक्षम आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या बाबतीतलं, रस्त्याच्या बाबतीतलं तुम्ही काही बोलू नका. ते त्यांच्या पद्धतीनं काम करतात. तुमच्या मतदारसंघात किती खड्डे पडले हे तुम्हाला भविष्यात कळेल. महायुतीचा धर्म ते पाळतायत. त्यांनी कोणत्याही प्रकारे महायुतीच्या नेत्यांचं निषेध केलेला नाही किंवा हे केलेलं नाही आहे. ज्या पद्धतीनं भाजपची भूमिका समोर येत आहे, भाजप कार्यकर्ते भूमिका स्पष्ट करत आहेत. म्हणजे रामदास कदमांचे प्रतिकात्मक दहन करणे किंवा जोडोमारो आंदोलन करणे, ह्या प्रकारचे जे कृत्य भाजपकडनं केलं जात आहे, तसं कृत्य त्यांच्याकडनं केलं जात नाही. त्यामुळे ते महायुतीचा धर्म पाळतात. तुम्ही महायुतीचा धर्म पाळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? मुळात निषेध, प्रत्येक ठिकाणी निषेध व्यक्त होतोय आणि व्यक्त होणार. का निषेध करायचा नाही? अरे आमचे वरिष्ठ मंत्री आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब. आज त्यांच्या बापाबद्दल बोललं जातं, वाटेल ती भाषा त्यांच्याबद्दलची केली जाते, तर निषेध व्यक्त करणार नाही का? आणि ह्यांनी महायुतीचा धर्म पाळला कधी? मला एवढं म्हणणं आहे की बोलाय गेलं तर खूप काही बोलू शकतो. तुम्हाला स्वतःला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजींचा नावाचा उल्लेख करायला लाज वाटते. तुमच्या कुठल्याही ज्या ठिकाणी तुम्ही जलजीवन मिशनची उद्घाटन केलेत आणि पाट्या लावल्यात ना, त्या पाट्या सगळ्या तपासल्या तर कुठेही देशाच्या पंतप्रधानांचं साधा नाव नाही. आणि ती योजना केंद्र सरकारची पण आहे ना. कसला महायुतीचा धर्म हे पाळतायत? खरं तर रामदास कदमांनी खड्ड्यांच्या विषयावरनं जे वक्तव्य केलं होतं, नाराजी व्यक्त केली होती, मग ती योग्य आहे की अयोग्य आहे? काय वाटतं तुम्हाला? मुळात हाही एक मुद्दा आहे की महायुतीचा धर्म हे खरंच पाळतायत का? आज महायुतीचा धर्म आहे तर तुम्ही भाजपच्याच मंत्र्यांना टार्गेट का करता? बरं, हा विषय केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकार त्यावरती लक्ष देते. सार्वजनिक बांधकाम मंत्री हे महाराष्ट्रातल्या इतर रस्त्यांचे मार्गांचे, राज्यमार्गांचं पाहतात की रस्ता जो सर्वात मोठा म्हणजे नॅशनल हायवे, आणि नॅशनल हायवे केंद्र सरकारकडे असतो. पण आज आम्हाला सांगायचं आहे की आज अचानक भाईंना महामार्ग तो मुंबई गोवा हायवेची आठवण अचानक कशी काय झाली?
म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपण आपल्याच बरोबरच्या सहकारी नेत्यावरती, मंत्र्यांवरती, त्यांच्यावरती शिंतोडे हे करायचे, उडवायचे आणि त्याची सिंपत्ती घ्यायची कोकणवासियांची. कोकणवासियांना माहिती आहे तुम्ही पण स्वतः सत्तेत आहात. तुम्ही एवढे दिवस कधी त्याच्याबद्दल प्रश्न विचारला नाहीत किंवा कधी पाहणी दौरा केला नाही. कधी स्थानिक आमदारांनी पण पाहणी दौरा केला नाही किंवा स्थानिक आमदारांनी पण तिकडे ह्याच्याबद्दलची ही नाही केली. आणि आज अचानक निवडणूक आल्यानंतर ह्यांना उपरोक्ती होते की मुंबई गोवा हायवेचं एवढे खड्डे पडलेत आणि त्याच्याबद्दल आंदोलन करतायत लोक. आम्हाला विचारतात भाई तुम्ही करताय काय. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, भाई तुम्ही करताय काय, एवढे दिवस काय केलं तुम्ही. बरोबर आहे, त्यांनी विचारलं तर योग्य नाही विचारलं. मग तुम्हाला जमलं म्हणून तुम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावरती चिखलफेक करणार का? चव्हाण साहेबांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये असं सांगितलं की मी 15 वेळेस मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. जर त्यांच्या हातामध्ये हे नाही आहे तर त्यांनी पाहणी करून उपयोग काय त्या पाणीचा? एक लक्ष द्या की गेल्या वेळी साहेबांनी खरोखर जवळ 10 ते 15 वेळा त्याचा त्यांनी पाठपुरावा केला. पाठपुरावा करून त्यांनी प्रवासही केला, आढावा बैठका घेतल्या. हे केंद्रीय मंत्री म्हणजे केंद्रीय ह्याच्यामध्ये असलं तरी अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करणं ह्याचा एक त्यांना एक हे होतं की त्यांना असं वाटत होतं की गेल्या वेळी मुंबई गोवा हायवे सगळ्यात जास्त खड्डेमुक्त म्हणजे कमीत कमी खड्डेमुक्त व्हावं. आणि आज बघितलं गेलं असेल की तुम्ही त्यांच्या पाठपुराव्याला यश आहे. 70% रोड झालेला आहे. तुम्ही लक्षात नाही की मुंबई माणगाव ते गोवा, आपलं माणगाव ते गोरेगाव ह्या भागातलाच जास्तीत जास्त रस्त्याचं अतिशय हे चालू आहे. त्याच्यामध्ये ही गेल्या वेळी चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की ठेकेदाराबद्दलची प्रचंड म्हणजे समस्या येते. कारण ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर तो ठेकेदार हा कोर्टात जातो, कोर्टातून स्थगिती आणतो. त्याच्यामुळे त्या ठेकेदाराला काढायला खूप प्रचंड अडचणी येतात आणि नवीन ठेकेदार नेमायला खूप अडचणी येतात. ह्याच्यामध्ये वेळ जातो. त्यामुळे टेक्निकली गोष्टी काही समजून घ्या. पण जवळजवळ 70 ते 80% मुंबई गोवा हा पूर्ण झालेला आहे. महायुती म्हणून काम करत असताना 2019मध्ये भाजपनं आमदार योगेश कदमांचं काम केलं नाही असा देखील आरोप करण्यात आला. त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? मग असंही आम्ही म्हणू शकतो की विनय नातू साहेब उभे होते तेव्हा त्यांनी आमचं काम नव्हतं केलं. 2021 ह्यांनी भाजपने काम केलं नाही, भारतीय जनता पार्टीने आज महायुतीचं काम केलं नाही असं म्हणणार आहे. त्यांनी स्वतःच्या पक्षाचं तरी काम केलं होतं का? 2014ला त्यांनी स्वतःच्या पक्षाचं काम केलं होतं का? जर स्वतःच्या पक्षाचं काम केलं असतं तर सूर्यकांत दळवी साहेब निवडून आले असते. पण त्यांना विशिष्ट 5 वर्ष ही सूर्यकांत दळवी साहेबांना दिली असती तर पुन्हा त्यांनी मतदारसंघावरती दावा ठोकला असता. आणि दावा ठोकला असता तर आपल्या मुलाला पुन्हा निवडणुकीला उभं करता आलं नसतं. हे राजकारण काय अख्ख्या उभ्या तालुका खेडला, दापोली, मंडणगडला कळत नाही का? म्हणूनच माझं म्हणणं एवढंच आहे, बोलायला गेलं तर खूप काही निघू शकतं. आम्हाला त्यांनी बोलायला लावू नये. तसेच चव्हाण साहेबांनी त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी जे भरणे नाक्यात जे खड्डे पडले त्याच्या संदर्भात तुम्ही जे इशारा दिला होता की आंदोलन केलं होतं पहिला ते त्यांनी बघावं असा देखील सूचक सल्ला शिवसेनेने दिलाय. मुळात त्यांना हे कळत नाही. मी आंदोलन नव्हतं केलेलं. मी ठेकेदारांना इशारा दिला होता की 48 तासाच्या आत खड्डे बुजवायला पाहिजे. तुम्ही नाही केलं तर तुमच्यावरती कारवाई करू. तेच अशा प्रकारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना इशारा द्यावा लागतो. आम्ही सत्ताधाऱ्यांना नाही, आम्ही ठेकेदाराला इशारा दिला होता. आम्ही सत्ताधाऱ्यांना इशारा दिला नव्हता, कुठल्या मंत्र्यांना इशारा नव्हता दिला. आम्ही ठेकेदार जो त्याच्या कामात कुचकामीपणा करतो त्याला आम्ही इशारा दिला होता. आणि बऱ्यापैकी त्यांनी खड्डे बुजवले. उरलेले खड्डे त्याच्यावरती कारवाई सुरूच आहे. कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकण भूषण पुरस्कार देऊन दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान केला जातो. तरी पुणे पिंपरी चिंचवडमधील सिंधुदुर्गवासियांच्या वतीने गेली 25 वर्ष कोकणात सुरू असलेल्या रचनात्मक कामासाठी कोकण भूषण म्हणून कोकण चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक संजय यादवराव यांचा गौरव. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पुणे या संस्थेचे अजय पाताडे यांची सर्व टीम होते. अध्यक्ष आवाज ठेवू नका, फिल्म चालू ठेवा. मागे पण लावली होती. माननीय अध्यक्ष अजय पाताडे त्यांची सर्व टीम, माननीय लांडगे साहेब आणि सर्व मान्यवर. खरं म्हटलं तर मी आयुष्यात पुरस्कार घ्यायचा नाही असं ठरवलेलं आहे. पण हा सिंधुदुर्गवासियांचा पुरस्कार आहे आणि घरचा आहे.
त्यामुळे त्याला मी होकार दिला आणि राजापूरमधनं त्याच्यासाठी आलो. अगदी 5 मिनिटं मी तुमची घेणार आहे, पण 5 मिनिटात एक 8-10 मुद्दे सांगणार आहे. मित्रांनो, पुढच्या वर्षी हा जो कार्यक्रम आहे, इतकं चांगलं काम करताय तुम्ही. हा सगळा कार्यक्रम प्युअर मालवणीमध्ये केला पाहिजे. आमच्या अडकांना ज्यांना बोलता येत ना, आम्ही मराठीत बोलू, पण तुम्ही मालवणीमध्ये केलं पाहिजे, कारण मालवणी ही सगळ्यात प्रतिष्ठेची भाषा आहे महाराष्ट्रामधली. आणि मला सिंधुदुर्गातल्या लोकांचं कौतुक आहे की जगात कुठे गेले ना तरी घरात मालवणी बोलतात. म्हणजे नुसतं मुंबईत नाही, पुण्यात नाही. आपला हा जो जिल्हा आहे ना, सिंधुदुर्ग जिल्हा, हा भारतातला 1 नंबरचा सुशिक्षित जिल्हा आहे. त्यानंतर लांडगे साहेब, भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर हे वेंगुर्ला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्यातर्फे खेड येथील क्रीडा संकुलात 2024-25च्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये LTT इंग्लिश मीडियम स्कूलमधील अनुष्का नरेश पेढामकर, अस्मिता वसंत भुसारे, विभा विठ्ठल महाजन, रिहम इब्राहिम नाडकर, तनया सचिन माने, दिया संतोष कदम यांनी बुद्धिबळ या स्पर्धेत चांगल्या खेळाच्या प्रदर्शनाची चमक दाखवून यश संपादन केलंय. आता त्यांची जिल्हा स्तरावर होणाऱ्या रत्नागिरी या ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुशांत पाटील, अमर जड्याळ, पांडुरंग विटमल यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम, वहीद मुकादम, जयेश गुहागरकर, माजिद खदीब, प्रेमल चिखले, चंद्रकिरण वैद्य, डॉक्टर पुष्कर नेने, विनील पाटणे, समन्वयक जॉय सर, मुख्याध्यापक सारंग सर, प्राथमिक विभागाच्या समन्वयिका LC जॉय, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर मॅडम, प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सिद्धी वणकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्यात. राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असताना गावखेड्यात देखील याची धग पोहोचली आहे. दाभोळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दाभोळमधील चव्हाणवाडीत राहत असणाऱ्या रुपेश आडविलकर या विकृत व्यक्तीचे थक्क करणारे कारनामे समोर आले आहेत. दाभोळमधील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आलाय. गेल्या 7 ते 8 महिन्यापासून हा सर्व प्रकार घडत असल्याची माहिती या महिलेने दिली. श्रद्धा तोडणकर यांनी याबाबतची तक्रार दाभोळ पोलीस स्टेशनला दिली आहे. जेव्हापासून राहत आहे तेव्हापासून या प्रकारचा मानसिक त्रास आपल्याला होत असल्याचं श्रद्धा यांनी सांगितलं. याबाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा तोडणकर या चव्हाणवाडी शेजारी असलेल्या गुजराळीत गेल्या काही महिन्यापासून वास्तव्यास आहेत. मात्र मार्च पासून श्रद्धा राहत असलेल्या रूमजवळ रात्री अपरात्री घराच्या छतावरती दगड मारणे, खिडकी वाजवणे, दरवाजा वाजवणे असे प्रकार घडत आहेत. एकटी महिला राहत असल्याने या सगळ्याची भीती आणि मानसिक त्रास श्रद्धा तोडणकर यांना झाला. त्याचबरोबर त्यांच्या रूमच्या मागच्या साईडला असलेल्या बाथरूममध्ये स्त्रियांचे अंतर्वस्त्र निरोधकची पॅकेटे टाकणे असे प्रकार 1-2 वेळा घडलेले आहेत. अनेक वेळा हे प्रकार घडत असल्याने श्रद्धा तोडणकर यांना मानसिक त्रास झालाय. या प्रकारामागे नेमकं कोण आहे हे शोधण्यासाठी त्यांनी रूमच्या ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लावले. तरी CCTV कॅमेरे लावल्यानंतर काही दिवसांनंतर रुपेश आडविलकर हा व्यक्ती या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. दरम्यान CCTV कॅमेऱ्याचा डाटा चेक करत असताना रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी इसम बेडरूमच्या खिडकीला असलेल्या लोखंडी जाळीला हाताने काहीतरी करत असल्याचं दिसून आला. हा व्यक्ती त्या ठिकाणावरून मागील बाजूकडे नंतर निघून गेला. CCTVत असलेला हा व्यक्ती अनोळखी असून हा व्यक्ती चव्हाणवाडी दाभोळवाडी येथील असून हा व्यक्ती चव्हाणवाडी दाभोळ येथे गेल्या 5 वर्षापासून चव्हाणवाडीत राहत असल्याची माहिती समोर आली. याची खात्री करण्यासाठी दाभोळमधील गुजराळीतील काही नागरिकांनी सदरची व्यक्ती ओळखीची असल्याचं सांगितलं. सदर प्रकार हा त्या इसमानेच केलेला असल्याची खात्री झाल्यानंतर दाभोळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तरी रुपेश आडविलकर मूळ राहणार कोळथरे कुंभारवाडी अशी या इसमाची माहिती असून तो सध्या दाभोळमध्येच राहत होता. दाभोळ पोलिसांनी तातडीने तक्रारीची दखल घेत सदर व्यक्तीवरती भारतीय न्याय संहिता 79 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधिक तपास करतायत. खेड शहरातील बजबई इम्दादियाच्या MIA KG अँड प्रायमरी तसेच MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर हे नियत वयोमानानुसार 31 ऑगस्ट 2024 रोजी निवृत्त होत आहेत. संस्थेमार्फत त्यांच्यासाठी निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलंय. AE कालसेकर कॅम्पस खेड येथे रविवारी 25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता संस्थाध्यक्ष ARD खतीब यांच्या अध्यक्षतेखाली याचं आयोजन करण्यात आले आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक कोकण की आवाजचे संपादक दिलदार पुरकर सर आणि रोटरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विपिनदादा पाटणे सर हे उपस्थित राहणार आहेत. तरी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. आणि आता कोकणवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आहे. बोरिवलीतून कोकण रेल्वे सुरू होणार असून कोकणवासियांचा प्रवास सुखकर होणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली कोकणासाठी आता बोरिवलीतून विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे. भाजप नेते सुनील राणे यांनी ही माहिती दिली आहे. सुनील राणे काय म्हणाले ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार. आपल्या सर्वांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पाठवत आहे. उत्तर मुंबईचे सन्माननीय नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री सन्माननीय श्री पियुष गोयलजी यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना सांगितलं गेलं होतं की आपण कोकणासाठी बोरिवली येथून विशेष गाडी ही सुरू करणार आहोत आणि त्या निमित्ताने सर्व प्रक्रिया पार पडत सन्माननीय पियुष गोयलजींच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रयत्नाने सन्माननीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णवजी यांनी त्याला मान्यता देत आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींची कल्पकता आणि त्याला मिळालेली रेल्वे मंत्री आणि वाणिज्य मंत्री म्हणून पियुषजींची त्याला असलेली साथ याच्यामुळे येणाऱ्या 23 तारखेला 23 ऑगस्ट 2024 रोजी बोरिवली येथून कोकणामध्ये जाण्यासाठी आपली कोकण रेल्वे सज्ज होत आहे आणि त्याचा पहिला कार्यक्रम हा बोरिवलीमधून कोकणाकडे जाणाऱ्या गाडीचा 24 ऑगस्टला सकाळच्या वेळेला होणार आहे. याच्याबद्दलची माहिती येणाऱ्या आणखीन 2-4 दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. संपूर्णपणाने उत्तर मुंबईतील कोकणी माणूस जो अनेक वेळेला आपण कोकणामध्ये राहत असताना मुंबईमध्ये कामाला येत असताना किंवा मुंबईमध्ये राहत असताना आणि आपल्या गावाकडे जात असताना आपल्याला अनेक वेळेला इथून दादरला किंबहुना कधी इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाईपर्यंत रात्री प्रचंड प्रमाणामध्ये वेळ होत असतो आणि अशा वेळेला बोरिवलीमधून कोकणाला जाण्यासाठी रेल्वे असावी याची मागणी कित्येक वर्ष बोरिवलीच नव्हे तर बोरिवली, मागाठणे, दहिसर, चारकोप, कांदिवली पूर्व, malaड पासून ते थेट गोरेगाव, दिंडोशी इथपर्यंत लोकांची मागणी असायची की बोरिवलीतून कोकणासाठी गाडी असली पाहिजे आणि ती गाडी आता नियमितपणाने त्याचं वेळापत्रक, ती कधी निघेल, किती वाजता पोहोचेल, कोणत्या कोणत्या स्थानकावर थांबेल, अशा सर्व पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की सर्व माहितीने सुसज्ज अशी गाडी, त्याचं वेळापत्रक, त्याचं टायमिंग, कोणत्या स्टेशनवर थांबेल, किती वाजता जाईल, दररोज सुटेल, कशी जाईल, आठवड्यातनं किती दिवस असेल, याचं सगळं वेळापत्रक हे येणाऱ्या 6-7 दिवसामध्येच म्हणजे 23 तारखेला उद्घाटन होण्याच्या आधी आपल्यापर्यंत पोहोचेल. मुंबईमध्ये राहत असलेल्या कोकणवासियांसाठी ही सर्वात मोठी निश्चितपणाने समाधानाची गोष्ट आहे. आणि 4 जूनला लोकसभेचे निकाल आले आणि उत्तर मुंबईचे खासदार म्हणून श्री पियुष गोयलजी यांना आपण सगळ्यांनी भरभरून आणि लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिलं. किंबहुना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून आले आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट किंबहुना त्यांनी सांगितलेला
निवडणुकीच्या काळातला प्रचाराच्या दरम्यानची गोष्ट त्यांनी आज पूर्ण केली. त्याबद्दल संपूर्ण उत्तर मुंबईच्या कोकणवासियांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की इतक्या कमी वेळामध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणू की 4 जून, 4 जुलै, 4 ऑगस्ट 2 महिने आणि 13 दिवसामध्ये त्यांनी ही गोष्ट जवळजवळ पूर्णत्वाला आणली. त्याबद्दल विशेष करून केंद्रीय मंत्री आणि आपल्या उत्तर मुंबईचे खासदार श्री पियुष गोयलजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया. आणि चला सारेजण आपण सज्ज होऊया आपल्या गावाकडे, कोकणाकडे. गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने चला यवा कोकण आपलोच असा आणि आता बोरिवलीतून गाडी आपल्याला मिळताच असा. याच्यामुळे आपण सगळेजण बोरिवलीकर, उत्तर मुंबईकर, मग वसईपासून सुद्धा लोकांना त्या गाडीमध्ये चढता येईल. त्याची थांब्याची निश्चिती, त्याच्या स्टेशनची निश्चिती, त्याच्या वेळेची निश्चिती, हे सगळं आपल्यापर्यंत आपण पोहोचवू. आणि आपण कोकणाकडे जात असताना बोरिवलीमधून इतक्या सुसज्जपणाने, इतक्या व्यवस्थितपणाने आपल्या ह्या गाडीमधून आपण कोकणाकडे रवाना होऊ आणि आपला गणपती, आपल्या सगळ्यांच्या गणपती उत्सव जो हृदयामध्ये आहे तो आपल्या कोकणातल्या आपल्या घरी, आपल्या हक्काच्या कोकणाच्या अस्सल लाल मातीमध्ये आणि मराठी माणसाच्या हृदयामध्ये असलेल्या आपल्या या कोकणात आपण सगळे जाऊ आणि गणपती उत्सव साजरा करू. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपले उत्तर मुंबईचे खासदार श्री पियुष गोयलजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि 23 तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण हे आपल्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था आपण सगळेजण करू. बोरिवलीमध्ये सुद्धा विशेष करून राहत असलेल्या कोकणवासियांसाठी ही खुशखबर. तुम्ही सगळ्यांनी याचा आनंद घ्या आणि आपण आपापल्या गावामध्ये जात असताना कोकणामध्ये विशेष करून बोरिवलीतून आपल्याला गाडी मिळेल, त्याचं बुकिंग कसं होईल ह्या सगळी माहिती तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही पोहोचवू. पुन्हा एकदा सर्व नागरिकांच्या वतीने मी आपले खासदार श्री पियुष गोयलजी, केंद्रीय मंत्री यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण.